आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने मोटरसायकल चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासाच्या आत उघडकीस आणत आरोपीस अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 2,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस अंमलदार शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या। आडगाव 15 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी रमानंद दास गुरु लक्ष्मण दास बैरागी वर्ष 25 राहणार साक्षी गोपाल मंदिर तपोवन नाशिक यांनी आपली मोटरसायकल लक्ष्मण मंदिराजवळ तपोवन येथे हँडल लॉक करून पार्क केलेली असताना अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची तक्रार दिली होती। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व पोलीस अंमलदार सुमित शिंदे यांनी खात्रीशीर माहिती मिळाली। चोरीस गेलेली मोटरसायकल एक इसम पार्क साईट समोरील रस्त्यावरून संशयितरित्या घेऊन जात आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार तातडीने सापळा रचून संशयितास ताब्यात घेण्यात आलाय। आरोपीने आपले नाव नवीन पून तूर रामन पून मगर वर्ष 21 हल्ली राहणार केकेवाग कॉलेज मागे आडगाव नाशिक मूळ राहणार नेपाळ असे सांगितलंय। पंचसमक्ष चौकशी केली असता त्याने तपोवन परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबूल केलंय। पुढील सखोल चौकशीत त्याने आणखी काही मोटरसायकल चोरी करून लपवून ठेवल्याचे सांगितलंय। आरोपीच्या निशाणे देहीवरून त्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आलाय। एकूण 2,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख परदेशी काटकर, शिवाजी आव्हाड, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, दीपक भुजबळ व महिला पोलीस हवालदार बच्छावादींनी पार पाडली। आडगाव पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। फिर्यादी तर रामदास गुरु लक्ष्मणदास बैरागी आहेत, तपोवनमध्ये राहणारे। यांचं हिरो कंपनीची मोटरसायकल होती जी दिनांक 15 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती। तो गुन्हा आपण पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला। या गुन्ह्यामध्ये आपल्याला एक आरोपी मिळालेला आहे। आरोपीचं नाव आहे नवीन पून तूर राम पून मगर। हा मूळचा नेपाळी आहे, आपल्या इथे केकेवाग कॉलेजच्या मागे राहतो। याच्याकडून आपण आपली चोरीला गेलेली मोटरसायकल रिकवर केलेली, हस्तगत केलेली आहे। याच्याबरोबर इतर 5 मोटरसायकलची माहिती मिळाली, त्या देखील आपण रिकवर केलेल्या आहेत। असा एकूण 2,70,000 रुपयाचा एकूण 6 मोटरसायकल आणि 2,70,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। अजून त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे। आज रोजी त्याला कोर्टासमोर हजर करून त्याचा पोलीस कोठडी रिमांड मागत आहोत। तो नेमकी मोटरसायकलचा खरेदी काय होता? मोटरसायकल चोरून काय करतो? तो मोटरसायकल चोरून विकत असेल हाच तपास करण्यासाठी आपल्याला PCR घ्यायचा आहे। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।